आपण अनेकदा असं विचार करतो की जे खूप यशस्वी लोक असतात ना, त्यांच्याकडे काहीतरी जन्मजात विशेष बुद्धिमत्ता असते. म्हणजे त्यांचा मेंदू आपल्यापेक्षा काहीतरी वेगळाच काम करत असेल, असं आपल्याला वाटत असतं. हो, पण खरं तर तसं अजिबात नसतं. अगदी बरोबर. कारण विज्ञानानुसार बघायला गेलं तर एक सामान्य माणूस आणि एखादा अतिशय यशस्वी उद्योजक यांच्या मेंदूत तसं काहीच फरक नसतो. फरक कुठे असतो माहितीये? तो असतो एका 5 सेकंदांच्या खिडकीचा आणि कामाला सुरुवात करताना जे मानसिक घर्षण येतं ना त्याचा. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण आय लव्ह बुक्सच्या संदर्भाने आलेल्या द प्रोडक्टिव्हिटी माइंडसेट अ ब्लूप्रिंट फॉर सक्सेस या ऑडिओबुकमधल्या स्रोतांवर आज एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, आणि आजचा आपला उद्देश फक्त जास्त काम कसं करायचं यावर वरवरच्या टिप्स देणं हा मुळीच नाहीये. म्हणजे आपला मेंदू एखाद्या कामाला का घाबरतो किंवा आपण कामं अशी का पुढे ढकलतो हे आपल्याला मुळातून समजून घ्यायचंय. अगदी. एका सामान्य विचारसरणीतून एका उत्पादक मानसिकतेकडे म्हणजेच प्रोडक्टिव्ह माइंडसेटकडे जाण्यासाठी मेंदूची पुनर्रचना कशी करायची याचं विज्ञान आपण आज उलगडणार आहोत. खरंय, ज्यांना खूप काही साध्य करायचंय पण ते आळस आणि अतिविचाराच्या म्हणजे ओव्हर थिंकिंगच्या दुष्टचक्रात अडकलेत, त्यांच्यासाठी ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. तर मला सांगा, या स्रोतांमधला सर्वात रंजक भाग कोणता वाटतो तुम्हाला? यातली सर्वात धक्कादायक आणि रंजक गोष्ट म्हणजे उत्पादकता हे काही जन्मजात टॅलेंट नाहीये. म्हणजे आपण सहसा विचार करतो ना की माझा स्वभावच आळशी आहे किंवा माझ्याकडे वेळच नाहीये. हो, आपण नेहमी स्वतःला ही कारणं देत असतो. बरोबर. पण ऑडिओ बुक अगदी स्पष्ट करतं की वेळेची कमतरता ही खरी समस्या कधीच नसते. खरी अडचण असते ती प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटीज न ठरवण्याची आणि आपल्या भावनांचं नियमन न करू शकण्याची. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रोक्रॅस्टिनेशन किंवा काम पुढे ढकलणं हे वेळेचं नियोजन नसून भावनांचा खेळ आहे, असं म्हणायचंय का तुम्हाला? अगदी 100%. समजा एखाद्याला एक खूप मोठा अहवाल लिहायचा आहे आणि तो सतत ते काम उद्यावर ढकलतोय, तर इथे मेंदूत नेमकं काय घडतं हे समजून घेणं गरजेचं आहे. हो, कारण वरवर पाहता तो माणूस फक्त कंटाळा करतोय असं वाटतं, पण आतमध्ये काहीतरी वेगळंच रसायन शिजत असतं, नाही का? अगदी तसंच. मानवी मेंदू हा मुळातच ऊर्जा वाचवण्यासाठी म्हणजे एनर्जी कन्झर्वेशनसाठी तयार झालेला आहे. जेव्हा एखादा मोठं आणि कठीण काम समोर येतं तेव्हा मेंदूच्या अमिगडाला या भागाला तो एक मोठा धोका वाटतो. अमिगडाला म्हणजे जो भाग आपल्याला धोकाची जाणीव करून देतो तोच ना? हो, तोच. तो मेंदूला संदेश देतो की अरे, या कामामुळे आपली खूप ऊर्जा खर्च होणार आहे आणि ताण येणार आहे. त्यामुळे मेंदू लगेच असा मार्ग शोधतो ज्यामुळे त्याला आत्ता या क्षणी आराम मिळेल. अच्छा, म्हणजे मग आपण लगेच सोशल मीडिया उघडतो किंवा काम उद्या करू असं ठरून मोकळे होतो. बरोबर. म्हणजेच आळस हा शरीराचा थकवा नसून ताणतणावापासून वाचण्यासाठी मेंदूने चालू केलेली एक प्रकारची डिफेन्स मेकॅनिझम आहे. अरे बाप रे, हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. म्हणजे आळस हा आपला काही नैतिक दोष नाही आहे, तर ती मेंदूची ऊर्जा वाचवण्याची एक जैविक प्रक्रिया आहे. हो ना. आणि म्हणूनच यावर अत्यंत वैज्ञानिक असा उपाय स्रोतांमध्ये सांगितला आहे. तो म्हणजे ॲक्टिव्हेशन एनर्जी कमी करणे. ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणजे रसायनशास्त्रातली ती संकल्पना ना, जिथे प्रक्रियेला सुरुवात करायला खूप ऊर्जा लागते? अगदी तीच. एकदा प्रक्रिया सुरू झाली की ती आपोआप कमी ऊर्जेत चालते. मानवी सवयींचंही अगदी तसंच आहे. कामाला सुरुवात करण्यासाठी सर्वात जास्त मानसिक ऊर्जा लागते. म्हणजे जर आपण मेंदूला सांगितलं की आज मला 100 पानांचं पुस्तक वाचायचंय, तर तो अमिगडाला लगेच घाबरणार आणि धोक्याचा इशारा देणार. बरोबर. पण जर आपण ध्येय फक्त एक पान वाचण्याचं ठेवलं तर तो शांत राहतो, कारण त्याला त्यात कोणताही ऊर्जेचा ऱ्हास दिसत नाही. म्हणजे काम इतकं छोटं करा की मेंदूला ते नाकारणं अशक्यच वाटेल. हे खूपच तार्किक वाटतंय. पण इथे एक मोठी अडचण येते बघा. कोणती अडचण? अनेकदा काम छोटं करूनही आपण प्रत्यक्ष कृती करण्याऐवजी नुसते विचार करत बसतो. म्हणजे मी हे काम चुकीचं केलं तर, किंवा माझा तो अहवाल बॉसला नाही आवडला तर काय होईल? हो, हा अतिविचार किंवा ओव्हर थिंकिंग खूप घातक असतो. मला तर हा अतिविचार एखाद्या पार्क केलेल्या गाडीचा इंजिन जोरात रेव्ह करण्यासारखा वाटतो. म्हणजे कुणीतरी गाडी न्यूट्रलमध्ये टाकून ॲक्सेलरेटर नुसता जोरात दाबून धरलाय. हो, प्रचंड आवाज होतोय, इंजिन गरम होतंय, पण गाडी 1 इंचही पुढे सरकत नाहीये. अगदी तेच. आपली सगळी मानसिक ऊर्जा या विचारांमध्येच संपून जाते, पण कृती मात्र शून्य असते. हे गाडीचं उदाहरण तुम्ही खूपच चपखल दिलत. अतिविचार हा ॲनालिसिस पॅरालायसिस निर्माण करतो. माणूस नुसतं भविष्यातील वाईट परिणामांचा विचार करू लागतो
आणि त्यामुळे मानसिक ताण आणखी वाढतो. हो, आणि मेंदूमध्ये कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन तयार होतं. हे हॉर्मोन मेंदूच्या निर्णय घेणाऱ्या भागाला म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला खूप कमकुवत करतं. म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटल्या वाटतं की कृतीतून स्पष्टता येते, केवळ विचारातून नाही. जोवर आपण गाडी गिअरमध्ये टाकून थोडी पुढे नेत नाही, तोवर पुढचा रस्ता कसा दिसणार? अगदी बरोबर. पण इथेच लोकांचा एक मोठा गैरसमज असतो. त्यांना वाटतं की आधी आतून प्रेरणा म्हणजे मोटिवेशन येईल आणि मग आम्ही कामाला लागू. हो, आपण नेहमीच ती प्रेरणा मिळण्याची वाट पाहत असतो. मला आत्ता हे काम करावंसं वाटत नाहीये, असं आपण सर्रास म्हणतो. हाच तो गैरसमज आहे जो हे ऑडिओबुक पूर्णपणे खोडून काढतं. प्रेरणा ही कृतीची जननी नसून कृती ही प्रेरणेची जननी आहे असं त्यात स्पष्ट सांगितलंय. म्हणजे आधी काम सुरू करा आणि मग प्रेरणा आपोआप येईल असं. पण जर मुळातच काम करण्याची इच्छा नसेल तर ती पहिली कृती कशी करायची? यासाठीच स्रोतांमध्ये 5 सेकंड नियम म्हणजेच 5 सेकंड रूल नावाचं एक अतिशय प्रभावी तंत्र दिलंय. हा 5 सेकंड नियम नेमका कसा काम करतो? जेव्हाही मनात एखादं महत्वाचं काम करण्याचा विचार येतो आणि आपला मेंदू बहाणे शोधायला लागतो ना, त्या दोघांच्या मध्ये फक्त 5 सेकंदांची एक छोटी खिडकी असते. अच्छा, म्हणजे तो बहाणा तयार होण्याआधीचा वेळ. हो, त्या 5 सेकंदात 5, 4, 3, 2, 1 असं उलटं मोजायचं आणि थेट शारीरिकरित्या कामाला लागायचं. थांबा, हे मला थोडं अवास्तव वाटतंय. म्हणजे फक्त 5 ते 1 उलटं मोजल्याने असा काय मोठा बदल होणार आहे? मेंदू आधीपासूनच कंटाळा करत असेल तर नुसते आकडे मोजून तो कसा तयार होईल? यामागे खरं तर पक्क न्यूरोसायन्स आहे. जेव्हा माणूस 1, 2, 3, 4 असं सरळ मोजतो तेव्हा तो अमर्याद मोजू शकतो आणि मेंदूची ती जुनी ऑटो पायलट सवय मोडत नाही. म्हणजे आपण 100 पर्यंत मोजत राहू आणि तरीही काम करणार नाही. बरोबर. पण जेव्हा आपण 5, 4, 3, 2, 1 असं उलटं मोजतो तेव्हा 1 नंतर थांबणं भाग असतं. हे जे उलटं मोजणं आहे ना, ते मेंदूच्या सवयीच्या लूपला अचानक खंडित करतं. अरे वा, म्हणजे आपण एका अर्थी आपल्याच मेंदूला चकवा देतोय तर? हो, कारण मोजण्यासाठी लक्ष केंद्रित करावं लागतं, ज्यामुळे रक्तप्रवाह तात्काळ मेंदूच्या तार्किक आणि निर्णय घेणाऱ्या भागाकडे वळवला जातो. आणि मग त्यामुळे भावनांवर नियंत्रण मिळवून कृती करण्याची ती छोटी खिडकी उघडते. हे खरोखरच विलक्षण आहे. अगदी. एकदा का कृती सुरू झाली की मेंदूत डोपामिन तयार होतं आणि मग पुढचं काम करण्याची प्रेरणा आपोआप मिळते. ठीक आहे, हे समजलं. आपण कामाला सुरुवात केली असं गृहीत धरूया, पण काम सुरू झाल्यावर सध्याच्या काळातला सर्वात मोठा शत्रू समोर येतो, तो म्हणजे विचलन किंवा डिस्ट्रॅक्शन. हो, सध्याचं युग हे अटेन्शन इकॉनॉमीचं युग आहे. अब्जावधी रुपये फक्त आपलं लक्ष विचलित करण्यासाठी खर्च केले जात आहेत. मग अशा वेळी आपली एकाग्रता किंवा फोकस टिकवून कसा ठेवायचा? स्रोतांमध्ये फोकसला एका भिंगाची म्हणजे मॅग्निफाईंग ग्लासची उपमा दिली आहे. बघा, सूर्यप्रकाशात प्रचंड ऊर्जा असते, पण तो विखुरलेला असेल तर कागद जळतो का? नाही जळत. तो प्रकाश एका बिंदूवर केंद्रित करावा लागतो. अगदी तसंच आपला फोकस हा मेंदूचा तोच भिंगा आहे. जर आपली ऊर्जा मोबाईल नोटिफिकेशन्स आणि 10 वेगवेगळ्या टॅब्समध्ये विखुरली गेली तर कोणतीही मोठी गोष्ट निर्माण होऊच शकत नाही. पण यावर उपाय काय? कारण आजकालच्या कॉर्पोरेट जगात जिथे बॉसला लगेच रिप्लाय हवा असतो, तिथे सलग 1 तास सगळं बंद ठेवून एकाच कामावर लक्ष केंद्रित करणं खरं शक्य आहे का? यासाठीच डीप वर्क ही संकल्पना खूप महत्वाची मानली जाते. आणि तुम्ही जो मल्टीटास्किंगचा मुद्दा मांडलात ना, तो एक अतिशय घातक गैरसमज आहे. घातक गैरसमज? पण अनेक लोक तर अभिमानाने सांगतात की आम्ही मल्टीटास्किंग करतो म्हणून. ऑडिओबुकने यावर कठोर टीका केली आहे. मुळात मल्टीटास्किंग हा शब्द कम्प्युटरसाठी तयार झाला होता, मानवी मेंदूसाठी नाही. म्हणजे आपला मेंदू एकाच वेळी 2 गोष्टींवर लक्ष देऊ शकत नाही का? नाही देऊ शकत. जेव्हा आपण म्हणतो की आपण मल्टीटास्किंग करतोय तेव्हा आपण प्रत्यक्षात कॉन्टेक्स्ट स्विचिंग करत असतो. म्हणजे एका कामावरून दुसऱ्या कामावर अत्यंत वेगाने लक्ष वळवत असतो. अच्छा, म्हणजे अहवाल लिहिता लिहिता फोन बघणं आणि परत अहवालाकडे वळणं? हो, आणि या प्रक्रियेत अटेन्शन रेसिड्यू नावाची एक अत्यंत महत्वाची गोष्ट घडते. अटेन्शन रेसिड्यू. हां. हे जरा नवीन वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? जेव्हा तुम्ही एक काम सोडून दुसऱ्या कामाकडे वळता तेव्हा तुमचं 100% लक्ष त्या नवीन कामाकडे जात नाही. तुमच्या लक्षाचा काही अंश जुन्या कामातच अडकून राहतो, त्याला रेसिड्यू म्हणतात. अरे बापरे, म्हणजे प्रत्येक वेळी लक्ष वळवताना मेंदूला नवीन संदर्भ लोड करण्यासाठी खूप ऊर्जा जाळावी लागते तर? अगदी बरोबर. आणि म्हणूनच दिवसाच्या शेवटी आपण शारीरिकदृष्ट्या काहीच न करताही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकून जातो. म्हणजे यालाच आपण नुसतं व्यस्त असणं म्हणतो, पण ते उत्पादक असणं नक्कीच नाहीये.
हे म्हणजे एकाच वेळी 2 वेगवेगळी पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे. हो, एक शब्द या पुस्तकातला आणि एक शब्द त्या पुस्तकातला. अर्थ काहीच समजत नाही, फक्त डोकेदुखी वाढते. त्यामुळे एका वेळी एकच काम करणं हे जास्त फायद्याचं आहे, कारण त्यात चुका कमी होतात. पण हे सगळं करण्यासाठी मुळात आपल्याकडे वेळेचं योग्य नियोजन असायला हवं ना? हो, आणि म्हणूनच वेळेच्या नियोजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो. म्हणजे सर्वांना दिवसाचे 24 तासच मिळतात, पण काही लोक त्याच वेळेत खूप काही साध्य करतात आणि सामान्य माणूस मात्र बिले भरण्याचंच अडकून पडतो. असं का होतं? कारण बहुतेक लोक त्यांच्या वेळेकडे आणि लक्षाकडे एका मर्यादित संपत्तीसारखं पाहत नाहीत. स्रोतांमध्ये याला एका आर्थिक बजेटची खूप सुंदर उपमा दिली आहे. आर्थिक बजेट? म्हणजे लक्षाचं बजेट बनवायचं का? हो, समजा रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला लक्षाची 100 नाणी मिळतात. आता सकाळी डोळे उघडल्याबरोबर जर तुम्ही 10 नाणी इंस्टाग्रामवर आणि 15 नाणी निरर्थक बातम्यांवर खर्च केली तर काय होईल? तर दुपारपर्यंत माझ्याकडे महत्वाच्या कामासाठी काहीच लक्ष किंवा ऊर्जा उरणार नाही. मी मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालेली असेन. अगदी हेच होतं. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे घड्याळाच्या काट्यासोबत पळणं नाहीये, तर आपली ऊर्जेची नाणी कुठे खर्च करायची याचा जाणीवपूर्वक निर्णय घेणं आहे. हा, लक्षाचा बजेट हा विचार खरंच डोळे उघडणार आहे. पण मग हे बजेट योग्य ठिकाणी खर्च होण्यासाठी आपली दिनचर्या म्हणजे रुटीन कसं असायला हवं? यशस्वी लोक सगळ्यात आधी डिसिजन फटीग म्हणजेच निर्णय घेण्यातील थकवा टाळतात. मानवी मेंदू एका दिवसात ठराविक संख्येनेच चांगले निर्णय घेऊ शकतो. म्हणजे सकाळी उठून आज कोणते कपडे घालू किंवा नाश्त्याला काय करू हे ठरवण्यात आपण ऊर्जा वाया घालू नये. बरोबर. ऑडिओ बुक सुचवतं की उद्याचं नियोजन आज रात्री झोपण्यापूर्वीच केलं पाहिजे. सर्वात महत्वाचं काम कोणतं आहे हे आदल्या रात्रीच लिहून ठेवायचं. जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी मेंदूला जास्त विचार न करता थेट त्या कामाला लागता येईल. हो, आणि सकाळची दिनचर्या खूप महत्वाची असते. फोन न पाहता मेंदूला शांत ठेवून सर्वात कठीण काम जे असतं, ज्याला ईट द फ्रॉग असं म्हटलं जातं, ते सर्वात आधी पूर्ण करायचं. हे नियोजन खूप छान वाटतंय, पण मला यात एक मोठा धोका वाटतो. कोणता धोका? जर एखाद्याने रोज आदल्या रात्री प्रत्येक मिनिटाचं नियोजन केलं, अशी कडक दिनचर्या पाळली, तर हे सगळं एखादं रोबोटसारखं नाही का वाटणार? अनेकांना असंच वाटतं. पण जे माणसाला आयुष्यात थोडी उत्स्फूर्तता, थोडं स्वातंत्र्य हवं असतं ना, अशी लष्करी छावणीसारखी शिस्त आपलं स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. पण स्रोतांमधलं सर्वात मोठं विरोधाभासी सत्य हेच आहे की शिस्त स्वातंत्र्य हिरावून घेत नाही, तर तीच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य निर्माण करते. म्हणजे शिस्त आणि स्वातंत्र्य या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी नाहीत का? अजिबात नाहीत. जो माणूस शिस्तबद्ध नाही, तो स्वतःच्या मूडचा, आळसाचा आणि तात्पुरतं मिळणाऱ्या सुखाचा गुलाम असतो. म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा गुलाम असतो तो. हो, जेव्हा एखादा माणूस पैशांच्या बाबतीत शिस्त पाळतो, तेव्हाच त्याला भविष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. तसंच जेव्हा तो वेळेची शिस्त पाळतो, तेव्हाच त्याला कुटुंबासाठी वेळेचं स्वातंत्र्य मिळतं. वा, हे खूपच प्रगल्भ आहे. शिस्तबद्ध दिनचर्या माणसाच्या मनातील चिंता नष्ट करते, कारण त्याला आधीच माहीत असतं की कोणत्या वेळी काय करायचंय. अगदी. शिस्त हा एक निर्णय आहे, पण ही शिस्त टिकवणं हे मोठं आव्हान असतं. हो, कारण 2-4 दिवस व्यायाम करणं सोपं असतं, पण नंतर जुन्या सवयी डोकंवर काढतातच ना, तिथे सातत्य कसं टिकवायचं? इथेच सातत्याची जादू आणि 1% सुधारणेचा नियम कामी येतो. मानवी मेंदूला अचानक झालेले मोठे बदल आवडत नाहीत. म्हणजे अचानक रोज 3 तास जिममध्ये जाण्याचं ठरवलं तर मेंदू लगेच बंड पुकारेल. बरोबर. पण जर रोज फक्त 15 मिनिटे जाण्याचं ठरवलं तर ते टिकवणं सोपं जातं. हे चक्रवाढ व्याजासारखं म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टसारखं काम करतं. म्हणजे सुरुवातीला या छोट्या सवयी अदृश्य आणि कमकुवत वाटतात, पण वेळेसोबत त्यांचे परिणाम मोठे दिसतात. हो, आणि जेव्हा ही सवय अनेक महिने टिकते, तेव्हा मेंदूच्या संरचनेत भौतिक बदल होतात, ज्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात आणि मग ती गोष्ट करणं सहज सोपं बनतं. म्हणजे 1-2 दिवसात काहीच होत नाही, पण 2 दिवस सलग सवय मोडू न देणं हे जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, म्हणजे लक्षाचं बजेट, ते 5 सेकंद नियम आणि शिस्त, तेव्हा हे सर्व एका मोठ्या उद्दिष्टाकडे जातं असं वाटतं.
तो उद्देश म्हणजे आपला आत्मविश्वास? हो, पण आत्मविश्वासाची जी व्याख्या आपण समाजात ऐकतो ती अनेकदा चुकीची असते. म्हणजे मला सर्व काही येतं किंवा मी कधीच अपयशी होणार नाही असा विचार करणं म्हणजे आत्मविश्वास नाही का? अजिबात नाही. स्रोतांनुसार आत्मविश्वासाचा थेट संबंध स्वतःला दिलेल्या आश्वासनांशी असतो. म्हणजे स्वतःला दिलेला शब्द पाळणं. अगदी. जेव्हा माणूस रात्री ठरवतो की तो सकाळी 6 वाजता उठेल आणि तो खरोखर उठतो, तेव्हा तो स्वतःच्या नजरेत आपली विश्वासार्हता वाढवतो. याच भक्कम पायाला खरा आत्मविश्वास म्हणतात. आणि या प्रवासात इतरांशी स्वतःची तुलना करणं हे सर्वात मोठं विष आहे असं मला वाटतं. हो, ते तर टाळायलाच हवं. कारण दुसऱ्याच्या प्रवासातील मध्यंतराची तुलना आपण स्वतःच्या प्रवासाच्या सुरुवातीशी करणं हे खूप अन्यायकारक आहे. आणि म्हणूनच ही उत्पादकतेची ब्लूप्रिंट केवळ यंत्रासारखं काम करण्यासाठी नाहीये. बरोबर. तर ती एक समतोल साधण्यासाठी आहे. 24 तास काम करणं म्हणजे उत्पादकता नव्हे. हो, कामाच्या वेळी पूर्ण फोकसने काम करणं आणि आरामाच्या वेळी पूर्णपणे काम विसरून स्वतःला किंवा कुटुंबाला वेळ देणं हे जास्त महत्वाचं आहे. स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन नवीन कौशल्य शिकत राहणं आणि तरीही आरोग्याशी कोणतीही तडजोड न करणं हीच खरी उत्पादक मानसिकता आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्टीकासारखी स्पष्ट होते की उत्पादकता ही कोणतीही जादू नाहीये. आळस आपला वैरी नसून तो मेंदूचा ऊर्जा वाचवण्याचा एक प्रयत्न आहे. हो, आणि त्याला मात देण्यासाठी कामाचे छोटे तुकडे करणं, अमिगडालाला शांत करणं आणि कृती करणं हीच गुरुकिल्ली आहे. आणि हे सर्व करण्यासाठी लागणारी शिस्त आपल्याला बंधनात अडकवत नाही, तर ती खऱ्या स्वातंत्र्याकडे घेऊन जाते. हे तंत्र कोणीही शिकू शकतं. नक्कीच. जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो. जर आपण खरोखरच स्वतःच्या भावनांचे गुलाम होण्याऐवजी दररोज ह्या उत्पादक सवयींचं पालन केलं आणि शिस्त हीच आपली ओळख बनवली, तर काय होईल? असा एक दिवस येईल का जेव्हा काम करण्यासाठी आपल्याला कसलाही संघर्ष करावा लागणार नाही? हो, ते सगळं आपली सहज प्रवृत्ती बनून जाईल. अगदी. जेव्हा विचार आणि कृती यांच्यात सेकंदाचाही विलंब नसेल, तेव्हा मानवी क्षमतेच्या कोणत्या नवीन कक्षा उघडतील? या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आजची सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटू.